घोंगडेवस्ती परिसरामध्ये अवकाळी पावसामध्ये सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी दिली भेट। घोंगडेवस्ती परिसरामध्ये अतिक्रमण म्हणून महापालिकेने सर्व घरे पाडली। 15 दिवस येथील नागरिकांचे हाल होत आहेत। आपला प्रपंच रोडवर चालवत आहेत व तसेच बाजूला सार्वजनिक शौचालय व कचरा कुंडी आहे। येथे लहान मुले व वृद्ध लोक देखील आहेत। पावसाचे दिवस असल्याने जीवास धोका आहे, त्याकडे महापालिकेचा लक्षही नाही। जोपर्यंत नागरिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पर्यायी जागा म्हणून नागरिकांना आयुक्त साहेबांनी त्वरित राहण्याची सोय करण्यात यावी असे मागणी संस्थेच्या मार्फत केली असता व विश्वभूषण कांबळे स्वतः आयुक्तांना भेटून बोलूनही मला अशी पर्यायी जागा देता येत नाहीत, मी बघेन अधिकाऱ्यांना पाठवून देईन असे उत्तरे आयुक्त देत आहेत। तेथील नागरिकांमधील एक जीव गेल्यास तुम्ही जबाबदार आहे का असे विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असताना दिसतात। नागरिकांमधील एकाचा जीव गेला तर आयुक्तांना जाग येणार का? गरीब लोकांचे घरे पाडण्यामध्ये आयुक्तांचा हात आहे। येथील नागरिकांच्या जीवास बरे वाईट झाले तर महापालिकेच्या आयुक्त पी शिवशंकर जबाबदार राहतील असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी केला आहे। आता चालू आहे मोठा पाऊस। आपण आलो घोंगडेवस्ती या ठिकाणी बघत आहे तुम्ही सगळे महिला पुरुष असं एका छताखाली थांबलेले आहेत। त्यांचे लहान लहान लेकरं या ठिकाणी नेटकी बाजूलाच आहे। आयुक्त साहेबांना एवढी पण जाणीव नाही की त्याने कुठलंही लक्ष देणं त्यांच्याकडे। आणि आता सध्याची परिस्थिती जर पाहताय, सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे। दिवस पहिल्यासारखे राहिलेले नाहीत। कोरोना काळामध्ये घर भाड्याने मिळले नाहीत। कोण कुणाच्या घर जरी रिकामी जरी असले तर बंद कुलूप लावून ठेवायला लागल्यात, पण कोण कुणाला संसर्ग रोग लावून घेण्याचं काम करी नाही। या ठिकाणी लहान लहान मुलं आहेत, त्यांना आठवडा झाला त्यांनी आजारी पडल्यात, त्यांना ताप सर्दी खोकला आलेला आहे। जर यांचे जर या लहान मुलांचे जर जीव गेले तर याला आयुक्त साहेब तुम्ही स्वतः जबाबदार असाल, एवढं तुम्ही समस्त नोंद घ्यावी। गरीब का मराव का न सांगता आमचे घर सगळे पाडलं तुम्ही, आता कसं काय करायचं सांगा। मेरा नाम नसीमा गोगी। बघा साहेब, आता सध्याला तर आम्ही पावसात उभारलो। आमचं काय तर तुम्ही एक निर्णय घ्या। आयुक्त साहेबाला आमची विनंती आहे। बघा आमचे लहान लहान बाळ आहे, बाजूला संडास आहे, इकडे लेंडकी आहे, काय चौकड आमचं नुकसान झालंय। आम्हाला तर राहायला जागा नाही। आम्ही कुठं झोपाव, कुठं स्वयंपाक करावं, कुठं जेवाव, काय तर तुम्ही आम्ही समजेल म्हणून आमचा निर्णय घ्या। गरीबाचं पुण्य तुम्ही वाटून घ्या। असं झालं तर कसं व्हायचं? तुम्ही समजेजण असं बघत बसले तर फक्त हा म्हणले, समजेजण गप बसले, कसं व्हायचं साहेब? आमचं किती दिवस झाले आता आम्ही 14 दिवस झाला सर बाहेर उभाच बसला। लेकरं आहेत आमचे लहान लहान, चिरट उकंड आहे बाजूला। काय तर निर्णय घ्या साहेब। आयुक्त साहेबाला आमची विनंती आहे। बघा आयुक्त साहेब म्हणल्यानंतर आम्ही गप बसला। ह्याच्या पुढे आम्ही काही बोललो नाही। मी काय तर निर्णय घेतो म्हणलं, आयुक्तावर भरोशावर बसलेला आहे मी। आम्हाला आमची विनंती आहे तुम्हाला समजायची, काय तर आमचा निर्णय करून द्या तुम्ही। मग आता संध्याकाळी तुम्ही झोपतो कुठं? आता सध्याला बघा सध्याला काय तर आमच्या पर्याय जागा करून द्या आम्हाला, कुठं तर आम्हाला एक बाजूला हाल करून द्या आम्हाला। काय तर आम्ही तिथे लेकरं बाजूला घेऊन झोपू आम्ही लेकरं घेऊन कुठं जायचं? आमचं कायच नाही सध्याला। तर समजा वाट लावली, समजा सांगितलं नाही तुम्ही आम्हाला, बुलडोजर लावला, विचारलं नाही, काय केलं नाही। आमचे लेकरं बाळ कामाला गेलं, आमचं समजा नुकसान केलं तर केलं। काय तर आमचा तुम्ही निर्णय घ्या आता। बघा तर विचार करा, जास्तीत जास्त विनंती आहे आयुक्त साहेबाला। बघा आमचा काय तर निर्णय घ्या। आता पावसाच्या वातावरणात तुम्ही आता असंच उभारला तर? आता असंच उभारलं, सकाळ पाऊस आल्यापासून असंच उभारलं। काय मग आम्हाला हे पर्याय जागाच नाही ना आम्हाला कुठं पण। आम्ही करून खाणारे माणसं 10,000 रुपये जमा करून आम्ही घर थांबवलं होतं। हे आमचं तुम्ही 2 मिनिटांमध्ये समजा नुकसान करून गेला तुम्ही समजेजण। आता आम्ही करायचं काय? आमचे लेकरं बाळ सुनं आणि समजा रोड बसता आम्ही काय करायचं? याचा काय तर तुम्ही उपयोग काढा त्याचा, काय तर निर्णय घ्या तुम्ही। असं झालं तर होणार नाही। नाहीतर आम्ही महानगरपालिकेमध्ये येऊन बसणार आम्ही, समजा लेकरं बाळ भांडे कुंडे घेऊन तिथे येऊन बसणार आम्ही। काय तुम्ही आमचा हिशोब न्याय करायचं ते करा तुम्ही।